नमस्कार सगळ्यांना. सुचिता फॅशन आटपाडी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण 32 साईजच्या वन टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत. स्क्रीनवरती तुम्हाला मापे दिसत आहेत. अगदी डिटेलमध्ये मी तिथं सांगितलेलं आहे की किती म्हणजे उंचीमध्ये, छातीमध्ये किती ॲड करायचं, किती भागिले करायचं, सर्व काही मी डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर स्क्रीनवरची मापे जी आहेत ती एखाद्या वहीत लिहून घ्या किंवा नीट वाचा. मी खूप सविस्तरपणे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर वन टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग आपण इथे आज बघत आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी फोल्ड करून पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजूला तुमची जेवढी पण पूर्ण उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. म्हणजे पूर्ण उंची जर या ब्लाऊजची आपल्या 13 आहे तर त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं. तर शोल्डर पाशी आणि खाली कमरेपाशी हे अर्धा इंच शिलाईसाठी जात असतं. तर ते आपण आता मार्किंग करून घेऊया. तर फोल्ड करून पेपर घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय होईल, पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग आपल्याला कटिंग करून होतील. आणि नंतर वन टक्ससाठी काय वेगळं कटिंग करायचं असतं तर तेही व्हिडिओमध्ये पहा. एकदम सोपी पद्धत आहे. ब्लाऊज तर खूप छान बसतो या पद्धतीने. तर इथे बघा 14 इंचावरती मी मार्किंग केलं पूर्ण उंचीचं. त्याच्यानंतर बंद बाजूला पण 14 इंचावरती पूर्ण उंचीचं मार्किंग केलं. त्याच्यानंतर इथं शोल्डर 5.5 घ्यायचा आहे. हा 32 साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे शोल्डर हे 5.5 घेतलं मी. बघा इथं 5.5 इंचावरती मी मार्किंग केलं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता काय करायचं, तर इथे आपण 5.5 इंचावरती मार्किंग केलं. तर म्हणून इथं एक खालती पण इथं 5.5 इंच घेतलं वरती, म्हणून इथं खालती पण 5.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. हे मार्किंग करायची खरं तर काही गरज नाही, पण आपण जी मुंड्याची जी उभी रेष ओढतो, बघा इथं मुंड्याची जी उभी रेष ओढतो ती तिरकी वगैरे जाऊ नये, किंवा वर 5.5 आपण अंतर घेतले, खाली पण 5.5च असावं याच्यासाठी. तर मुंडा आपण 6 घेतलेला आहे. 6 इंचावरती मार्किंग केलं आणि हे 2 पॉईंट पट्टीने जोडून घ्यायचे. बघा इथं हे 2 पॉईंट पट्टीने आपण जोडून घेतले, म्हणजे शोल्डरचं आणि मुंड्याचं हे 2 पॉईंट आपण पट्टीने जोडून घेतले. जर तुम्ही नवीन असाल तर पट्टीचा वापर नक्की करा, म्हणजे रेषा तिरक्या वगैरे जाण्याची शक्यता नसते. तर इथं बघा छाती मापाचा चौथा आपला किती आहे, 8. 8 + 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं. तर इथं 8 इंचावरती एक मार्किंग केलं आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी असं 2 इंचावरती एक मार्किंग केलं. टोटल किती इंचावरती मार्किंग केलं आपण इथं, 10 इंचावरती. तर इथं लाईन ड्रॉ करून घ्यायची. 10 इंचापर्यंत मार्किंग केलं आहे तिथंपर्यंत. तर इथं आपण लाईन ड्रॉ करून घेतली. 2 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलं. तर इकडे पण 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. बघा इथं, कारण आपण पलीकडे पूर्ण उंचीचं 14 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, म्हणून इकडे पण 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. बघा इथं पूर्ण उंचीचं मार्किंग केलं आणि लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर हे 2 पॉईंटसुद्धा असं पट्टीने मार्किंग करून घ्यायचं. तर मी इथं माप चेक केलं, म्हणजे तेवढंच आहे का, 10 इंचच आहे का. वरती आपण 10 इंचावरती मार्किंग केलं तर छाती मापाचं बघा, तर इथे पण तेवढंच आहे का ते बघितलं. त्याच्यानंतर आता काय करायचं, तर इथे आता आपण दोन्ही भाग एकाच वेळी कटिंग करणार आहोत. त्याच्यासाठी दोन्ही मुंड्यांचे आकार काढून घ्यायचे. तर सर्वात पहिल्यांदा इथं मी कॉर्नरपासून 1.5 इंचावरती खूण करून घेतली पाठीमागच्या मुंड्याची, आणि कॉर्नरपासून 1 इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायचं पुढच्या मुंड्यासाठी. तर 2 मार्किंग आपण करून घेतले. आणि जर तुमच्या लक्षात येत नसेल आकार द्यायला कुठून सुरुवात करायची, तर जेवढा पण तुमचा मुंडा असेल त्याच्या मध्यावरती मार्किंग करायचं आणि तिथून आकार द्यायला चालू करायचं. बघा आपला मुंडा 6 आहे, मध्यावरती म्हणजे 3 इंचावरती मार्किंग केलं आणि मुंड्याचा आकार द्यायला तिथून चालू केलं. हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण दिला, त्याच्यानंतर आपण पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार देऊन घेणार आहोत. तर डॉट लाईन इथं बघा मी काढते, तो पुढच्या मुंड्याचा आकार झाला. तर या पद्धतीने दोन्ही मुंड्यांचे आकार आपण काढून घेतले. बघा इथं आता काय करायचं, तर इथं शोल्डरच्या तिथं आपण गळा रुंदी 2 इंच घेणार आहोत. 2.25 घेतलं तरी चालतं, पण या ब्लाऊजचा गळा हा डीप नेक गळा आहे, त्याच्यासाठी मी शोल्डर 2 इंचच घेतलेला आहे. कारण मग जास्त घेतलं तर ब्लाऊज हा उतरू शकतो. तर इथं पुढच्या गळ्याचा मी माप टाकलं, तर पुढचा गळा आहे 6 + अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी 6.5 घेतला, आणि इथं मी खाली 2.25 घेतलेला आहे. खाली गळा रुंदी 2.25 घेतली आणि वरती 2 घेतलेली आहे. तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा. बघा इथं हा बॉक्स तयार करून घेतला आणि इथं गोलाकार देऊन घ्यायचा. गळ्याला इथं गोलाकार देऊन घ्यायचा. बघा इथं साधारणतः
अर्ध्या इंचापासून हा आकार दिलेला आहे मी गळ्याचा, कॉर्नरपासून अर्ध्या इंचापर्यंत. तर इथून बघा नॉर्मल असं बाहेरून मी इथं गळ्याला गोलाकार देऊन घेतला. तर इथं आता बघा आपला कंबर किती आहे आपली 26.5, तर कमरेचा चौथा करायचा. तर कमरेचा चौथा किती येतो, 26.5 आहे म्हटल्यावर चौथा येतोय 6.5, आणि एखादी रेष जी असते ना टेपची तेवढं घ्यायचं. तर इथं बघा 6.5 आणि 1 रेष, नंतर 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. म्हणजे टोटल बघा आपण कमरेच्या चौथ्या भागामध्ये 3 इंच ॲड केलं टोटल. तर 1 इंच एक्स्ट्रा का घेतलं, तर पाठीमागच्या टक्ससाठी. तर कमरेच्या भागाचा चौथा करायचा आणि त्याच्यामध्ये 3 इंच ॲड करायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. बघा इथं 2-2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं कशासाठी, शिलाई मार्जिनसाठी. तर ती लाईन ड्रॉ करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शिलाई मार्जिनसाठी आपण एक्स्ट्रा किती घेतलेलं आहे. 1.5 किंवा 2 इंच घ्यायचं असतं, पण मी प्रत्येक ब्लाऊजला 2 इंचच घेते. तर हे एक्स्ट्रा घेतलं. त्याच्यानंतर इथे बघा मी 3.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि या साईडला 2.5 इंचावरती एक मार्किंग केलं. तर हे मार्किंग कशासाठी आपण केलं, क्रॉसपट्टीसाठी. बघा 3.5 इंच आणि 2.5 इंच, आणि हे 2 पॉईंट जे आहेत ते असं पट्टीने जोडून घ्यायचं. बघा इथे पट्टीने जोडून घेतलं. माझ्याकडल्या साईडला 3.5 इंचावरती खूण केली आणि या साईडला 2.5 इंचावरती. तर बघा हे आता आपण आहे असं कटिंग करून घेऊया. तर मुंडा कटिंग करताना लक्षात घ्या मी कुठला मुंडा कटिंग करते. तर सर्वात पहिल्यांदा पाठीमागचा मुंडा कटिंग करायचा, पुढचा मुंडा करायचा नाही, तो नंतर करायचा, म्हणजे दोन्ही भाग सेपरेट केल्यानंतर. तर आपण फक्त पाठीमागचा मुंडा कटिंग केला, पुढचा मुंडा केला नाही. तर या पद्धतीने आता दोन्ही जे भाग आहेत ते मध्ये कट देऊन सेपरेट करून घेऊया. तर बघा इथं सेपरेट करून घेतलं. त्याच्यानंतर आता काय करायचं, जो फ्रंट पार्ट आहे तो बाजूला ठेवला, बॅक पार्ट अगोदर घेऊया. तर इथं मी 2 इंचावरती गळा रुंदीची मार्किंग केली. त्याच्यानंतर पाठीमागचा गळा आहे ब्लाऊजचा 10 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल 10.5 घेतलं, आणि खालच्या साईडला मी 2.25 घेते गळा रुंदी, म्हणजे गळ्याला व्यवस्थित राऊंड शेप येतो. तर इथं खालच्या साईडला 2.25 घेतली गळा रुंदी आणि वरच्या साईडला 2 घेतलेली आहे. 2.25 घेतली तरी चालते वरच्या साईडला पण हा डीप नेक गळा आहे त्याच्यासाठी म्हणून मी वरच्या साईडला गळा रुंदी 2 घेतली. जर तुम्ही जास्त गळा रुंदी घेतली वरच्या साईडला तर ब्लाऊज हा शोल्डरपासून उतरू शकतो. तर त्याच्यासाठी गळा रुंदी ही जास्त उंचीच्या गळ्याला कमी घ्यायची असते. तर इथे बघा थोडासा असा मी हलकासा बाहेरून राऊंड दिलेला आहे, म्हणजे पसरून गळा छान होतो या पद्धतीने. तर गळा रुंदीपाशी तेवढाच ठेवलेला आहे बघा. गळा फक्त खालच्या साईडला असा राऊंड शेप घेतलेला आहे, थोडासा वाढवून 1/2 इंचावरती, आणि हे कटिंग करून घेतलं. तर इथं बघा आता पाठीमागच्या भागासाठीचं टक्स पॉईंटचं पण मार्किंग तुम्हाला दाखवते. तर इथं बघा शोल्डर जे आहे तिथं बरोबर मध्यावरती फोल्ड करायचं आणि त्याच खालच्या साईडला इथं रेष ओढून घ्यायची, त्या सरळ रेषेतच फोल्ड केले त्या रेषेतच. आणि टक्सची उंची 3.5 घ्यायची. बघा ही उंची 3.5 घ्यायची आणि इकडे अर्धा आणि इकडे अर्धा अशा तिरक्या रेषा ओढून घ्यायच्या. हा झाला पाठीमागचा भाग, करेक्ट आपलं कटिंग झालं. तर आता फ्रंट पार्टचं सर्वात पहिल्यांदा क्रॉसपट्टी आपण इथं कटिंग करून घ्यायची. बघा इथं क्रॉसपट्टी कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर इथे बघा क्रॉसपट्टी कटिंग केल्यानंतर आपल्याला मुंड्याचं कटिंग करायचं आहे. तर मुंड्याचं कटिंग पण हे करतं. आता इथे आपण बघा पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा, कारण हा फ्रंट पार्ट आहे. मग असे केला नाही, कारण एकमेकांवरती असं फ्रंट बॅक पार्ट असं दोन्ही होतं म्हणून आपण फक्त बॅक पार्टचा मुंडा कटिंग केला. आता फ्रंट पार्टचा केला. तर फ्रंट पार्टच्या गळ्याचा आकार पण कटिंग करून घेऊया. तर हे फ्रंट पार्टचं आपण कटिंग घेतलेलं आहे. तर हे आता कसं आपण याचं 1 टक्स कटिंग करायचं ते बघा व्हिडिओमध्ये. तर आणखी एक पेपर घ्यायचा मोठा असा. तर इथं बघा मी हा एक पेपर घेतला आणि त्याच्या कॉर्नरला आपण जो कटिंग केलेला भाग आहे तो ठेवायचा, आणि तो कसा ठेवायचा ते पण व्हिडिओमध्ये नीट बघा. तर इथं बघा या कॉर्नरला मी आता इथं ठेवणार आहे. इथं बरोबर अशी एखादी मार्किंग करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथं बघा एक मार्किंग केलं मी असं, आणि तिथं मी हा फ्रंट पार्ट कटिंग केलेला ठेवायचा.
आणि आहे असं पुढच्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं. आहे असं काहीही बदल करायचा नाही. पुढच्या भागाचं आहे असं मार्किंग करून घ्यायचं. बघा इथं आहे असं करायचं, कुठे काहीही बदल करायचा नाही. आणि नंतर मी तुम्हाला मार्किंग झाल्यानंतर सांगते की कुठे किती वाढवायचं. तर त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दररोज मी असे नवनवीन स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करत असते. ते नक्की बघा, त्याचा तुम्हालाच फायदा होईल. आणि माझे हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर इथं बघा हे आहे असं मार्किंग आपण करून घेतलं. आणि मी जेवढा आपल्याला पेपर लागेल तेवढाच कटिंग करून घेते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. बाकीचा बाजूला काढते. तर जेवढा पाहिजे तेवढा कटिंग करून घेतला मी पेपर. आणि आता तुम्हाला इथं हे जे आपण मार्किंग करून घेतलं ना, तर तिथे बरोबर बघा सर्वात पहिल्यांदा इथं अर्ध्या इंचावरती मी इथं रेष ओढून घेतली. बघा कुठल्या साईडला अर्ध्या इंचावरती मी रेष ओढून घेतली ते लक्षात घ्या. गळ्याच्या साईडला अर्ध्या इंचावरती मी रेष ओढून घेतली. पण त्या अगोदर तुम्हाला सांगते आपलं एक मार्किंग राहिलेलं आहे. तर ही जी क्रॉस पट्टी आहे आपण कटिंग केलेली ती घ्यायची. इथे आपण एक्स्ट्रा 2 इंच घेतलेलं त्याचं मार्किंग आहे. तर ते आता मापात घ्यायचं नाही. बघा इथं मी हे 2 इंच एक्स्ट्राचं जे मार्किंग आहे ते मापात घ्यायचं नाही. फक्त इथून इथंपर्यंत हे जे माप आहे इथून इथंपर्यंत त्याचा मध्य करायचा. बघा इथून इथंपर्यंत किती अंतर येतं आहे? 8. तर मध्य आला 4. बघा इथं एक मार्किंग करून घ्यायचं. तर ते जे मार्किंग केलं त्याच्या खाली बघा इथं 1.5 इंचापर्यंत रेष ओढून घ्यायची. किती? 1.5 इंचापर्यंत घेतली. त्याच्यानंतर आता बघा इथे पण 1.5 इंचापर्यंत रेष ओढून घ्यायची. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण किती वाढवलं? 1.5 इंच. त्याच्यानंतर बघा हे 3 पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे. तर कसे जोडायचे ते बघा. बघा इथं एकदा मार्किंग आपलं बरोबर. तर बघा हा भाग घ्यायचा नाही मापात. तर फक्त म्हणजे ते मी 2 पॉईंट अगोदर दाखवले त्याचा मध्य केलेला आहे आपण. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगितलं. तर इथून हा पॉईंट इथंपर्यंत जोडून घ्यायचा. त्याच्यानंतर हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा. त्याच्यानंतर तिथून बघा हा पॉईंट इथे जोडला. नंतर हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा. इकडे जोडायचा नाही. मी कुठे जोडते ते बघा इथे. तर इथे हा पॉईंट जोडून घ्यायचा एकमेकांना. त्याच्यानंतर इथून इथंपर्यंत हे मार्किंग एकमेकांना जोडून घ्यायचं. घेतलं. त्याच्यानंतर आता काय करायचं? बघा कुठून कुठे मी जोडलेलं आहे पॉईंट. आणि आता आपण जे इथं 1.5 इंचावरती इथं मार्किंग एक्स्ट्रा केले तिथून वरती 3 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची. 3 इंचापर्यंत. आणि त्याच्या इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच. बघा इथे 1 इंच आणि इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आणि इथं तिरक्या रेषा ओढून घ्यायच्या. तर हा झाला 1 टक्सचा टक्स पॉईंट. हा काय झाला? 1 टक्स ब्लाऊजमध्ये हा 1 टक्सचा टक्स पॉईंट झाला. मेन जो टक्स पॉईंट असतो तो झाला. तर या पद्धतीने आपलं सर्व मार्किंग झालेलं आहे. आणि हे आता कटिंग करूया. कुठे काहीही कमी जादा करायचं नाही. आहे असं हे कटिंग करायचं. इतका छान ब्लाऊज बसतो आणि खूप कमी कटोरी ब्लाऊजपेक्षा हा ब्लाऊज कमी वेळात होतो. आणि फिनिशिंग पण खूप छान येते. तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून शिवा. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा ब्लाऊज कसा तयार झाला ते. तर बघा इथे या पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं. आणि चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं पण हे कटिंग करून घ्यायचं. तर इथे आपला हा मग फ्रंट पार्ट जो आहे तो तयार झाला. क्रॉसपट्टी आणि हा बॅक पार्ट आपण अगोदरच कटिंग केलेला आहे. आता फक्त आपलं बाही कटिंग राहिलेलं आहे. तर ते पण तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या पद्धतीने. तर ते थोडासा हलकासा कटिंग करून शेप देऊन घ्यायचा थोडासा. बाकी काही करायचं नाही. तर हे झालं आपलं कटिंग तयार.
तर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपलं हे तयार झालं. आता आपण बाही कटिंग करूया. तर बाही कटिंगसाठी इथं बघा मी या पद्धतीचा पेपर फोल्ड करून घेतला. बघा इथे फोल्ड करून घेतला. आणि बाहीसाठी बघा तुमची जेवढी पण बाही उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं शिलाई मार्जिनसाठी. आणि अस्तरच्या बाहीचं हे सांगितलं. आणि बिना अस्तरच्या बाहीसाठी 1.5 इंच ॲड करायचं. बघा इथं मी फोल्ड पेपर घेतलेला आहे, तुम्हाला ओपन करून पण दाखवते. बिना अस्तरच्या बाहीला किती ॲड करायचं 1.5 इंच आणि अस्तरच्या बाहीला 1 इंच ॲड करायचं. तुमची जेवढी पण बाही उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं. तर आपली इथं बाही उंची आहे, तयार ब्लाऊजचे बाही उंची आहे 3.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी 4.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर हा म्हणजे छोट्या उंचीचा ब्लाऊज आहे म्हणून डाऊन 2 इंच घेतलं. बाहीची जी रुंदी आहे ती छाती मापाचा 1/4 एवढी घ्यायची असते म्हणून इथं मी 8 इंचावरती मार्किंग केलं. 8 इंचापासून 7 इंचापर्यंत अशी लाईन ड्रॉ करून घेतली 1 इंचाची. बघा इथे 8 इंचापासून 7 इंचापर्यंत. त्याच्यानंतर इथून इथंपर्यंत हे 2 पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे. बघा इथे हे 2 पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे. तर इथं हे घेतले. त्याच्यानंतर इथून खाली आहे अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. तिथून आतल्या साईडला 1 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि इथे पण ही तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची. बघा इथे पण ही तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली या पद्धतीने. त्याच्यानंतर आता बघा बाहीचा आकार देऊन घ्यायचं. तर या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत याचे समान 3 भाग करायचे. बघा इथे समान 3 भाग इथं मी केले. आता 1 नंबरचा जो भाग आहे त्याच्यावरती अर्ध्या इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायचं. बघा इथे अर्ध्या इंचापर्यंत आणि इथे खाली पाव इंचापर्यंत मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर असा या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. बरोबर त्या मार्किंगमधून गेला पाहिजे आपण जे अर्ध्या इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून. बघा इथं या पद्धतीनं. आणि आता इथे मध्य केला आपण अर्ध्या इंचाचा पण आणि तिथून हे असं या पद्धतीने हे एक मार्किंग केलं म्हणजे आकार दिला, मासळीचा आकार दिला. आणि हे आता बाहीचं कटिंग करून घेऊया. सर्व मार्किंग झाली, आता कटिंग करून घेऊया. आणि मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती सुचिता फॅशन आटपाडी या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाही ओपन करून हा पुढच्या मुंड्याचा आकारही आपण कटिंग केला. तर या पद्धतीने बाही कटिंग आपलं तयार झालं. 4 भागामध्ये 1 टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग आपलं तयार झालं. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणी, नातेवाईकांमध्ये. आणि माझ्या चॅनलवरती सर्व प्रकारच्या ब्लाऊजचे पेपर कटिंग, स्टिचिंगचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ब्लाऊज डिझाईनचे सुद्धा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.